तर भावांनो चालले गावाला, बघू शकताय बॅग बिग आपली ऑल ओके आहे. मी पण बॅग घेतले आणि ही आमची आजी बघा, आजीला फक्त सांगितले की चालली, मग आजीला पण घेऊन चालली बघा आजी. चला तर भावांनो आता मिरज बस स्टँड पाशी आले, बघू शकताय तुम्ही. तर डायरेक्ट बोर्डाची बस धरणार आहे आणि मग तिथनं पुढे गाव आहे तिथे जाणार आहे. तर बघू शकताय पुढे. तर बसमध्ये सगळं बसले भावांनो, फक्त 15 मिनिट राहिलेत, फक्त 15 मिनिट, लगेच 15 मिनिटांनी रिझल्ट आहे. तर सध्याला कागवाडमध्ये आहे. कागवाडमधनं आमचा रिझल्ट बघितलो, रिझल्ट आहे, पास झाले भावांनो. काही विषयी मी दोघं भाऊ पास झाले. आता चालले गावाला. गावाला कशाला चाललो तुम्हाला माहीत पण असेल, त्यामुळं पास झालो नाही झाला आम्हाला. पास व्हायच्या पण अपेक्षा नव्हत्या भावांनो. आणि काय सांगू तुम्हाला. तर भावांनो 10 मिनिटाचा स्टॉप असते, आतनीच्या पुढं कुठं आहे काय मला माहीत नाही. भजी घ्यायला थांबले, भजी घेतले व्यवस्थित पद्धतशीर आणि घेतले बघा. तुम्हाला हॉटेल दाखवू शकते, हॉटेल बघा कसं आहे. आता लगेच खाणार. 10 मिनिटांना बस निघाली की गेल्यावर लागेच तिकोटा. तर भावांनो फायनली तिकोटामध्ये आले. तिकोटामधनं मामा येतो म्हटला. मामा आलं की मग डायरेक्ट गावामधनं निवांत जायचं. तिथं आलीच बघा, आलीच हो का, आलाय तिथं बघू शकताय. आलाय. आता बॅगा बॅगा घेतली की लगेच जायचं रेडी तिकडे बघ. चला तर पुढं आपण बघूया. तर भावांनो आता चालले आणि गाडीवरच चालली तिकोटाला. जरा बघा रोड कसा ॲडव्हेंचर आहे हो, नात करते काय बघा, काटा कुटा. मी आणि भाऊ चालले जरा काय तर करायचं, घरात बसून आपण काय करणार. आता इथनं तिकोटापर्यंत इथे येणार, इथं आणि डायरेक्ट धंदरगी पुणे गाव आहे तिथे जाणार. तिथं आपल्या भावाचं लग्न आहे, मग तिथं जरा हळदी बिळदी आहे, तिथे जरा निवांत जरा एन्जॉय करायचं. बघू शकताय पुढं. तर भावांनो तिकोटामध्ये आले पण काय आहे मला काय कळलं नाही अजून कोणाला. तर तिकोटात आले भावांनो, ज्यूस प्यायला आली बघू शकता भावांनो. इथं करायला आला भाऊ आपला आणि तुम्ही प्यायला आले. तर इथं भावांनो चिरमुर घ्यायला आली, किराणा माल दुकान बघू शकता. आधा किलो का 2 चिरमुरे होते पॅकेट देतो. हां पाकिट. तर भावांनो विषय काय झाला माहिती आहे काय, कॉलर बोलत रस्त्यात चुकलाय. आता काय कळणार झाली कुठं जायचं, ही तर सगळी रोड असता आहे. मग आता नेमकं कुठं जायचं काय कळणार झाली. तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे भावांनो, बघू शकता. त्यानं म्हटलं आहे असं एक ब्रिज लागते, ब्रिजकडनं डावीकडे वळायचं आहे, पण ते डावीकडे काय नाहीच आहे, उजवीकडेच आहे सगळं. पुढं दाखवणारच आहे तुम्हाला भावांनो. काय कळणार झाली तिथं. घर गावलं तिथं पुढं घर गावले भावांनो. इथनं तर दिसायला आले मला, पण इथनं कसं जायचं आहे काय माहीत नाही मला. तर चला तर भावांनो फायनली घर मिळाले. म्हणजे आपल्या दुसऱ्या मामाचं आहे. आता घर कुठं आहे जैलचं, कुठं आहे घर तिकडं बघू शकताय हो का. जागा बिगा टॉपला उडे जागा हो का. मोबाईल होऊ शकत नाही पोहोचलो. फायनली घर मिळालं. आता बघणार आहे का घर बीर कसं आहे. बॅगा देऊन कुठं बघू शकता. वातावरण ही आपली बाग आहे. वाघ आहे वाघ, कावड टाकीन मोठा रगीस. मी घालू काय नाजर हाकल्यात हा.
जनावरांचे भावना सगळं घाण झाली. आम्ही एकदा भावनो जेव्हा बारका असताना जेव्हा आम्ही आलतो ना तेव्हा ही सगळं स्वच्छ केलं भावनो. म्हणजे पाणी काय नव्हतं पहिला आम्ही सगळं स्वच्छ केलं म्हणजे पोहायसाठी खास पोहायसाठी म्हणजे नाद बघा किती असेल आम्हाला. पोहायसाठी आम्ही मी दादा परत निरंजन माझा भाऊ आम्ही सगळेजण पहिला हे सगळं स्वच्छ केलो. जे होतं नाही हे सगळं स्वच्छ केलो आणि मग पोहालतो भावनो. त्या टायमाला आम्ही जेव्हा लॉकडाऊन लागलेलं तेव्हा लॉकडाऊन लागल्यापासून भावनो मी आत्ता आलो आहे. म्हणजे कमीत कमी 2020ला लॉकडाऊन लागलेलं 5 वर्ष तरी झालं भावनो. 5 वर्षानंतर आता आजीच्या गावाकडे आले. बरं बरं. तर आम्ही चालले भावांनो गावात चालले आणि मागं डिक्कीत बसले भावांनो. तुम्ही बघू शकताय पडले बघा डिक्की आहे आणि आम्ही डिक्कीत बसले दोघे. तर इथं गावात बसायला आली आपली महाराजांची मूर्ती बघू शकताय. टॉपमध्ये आहे महाराजांची मूर्ती. ही मैफिल बसते बघू शकताय. तर भावांनो जेवायला बसले बघू शकताय इथे सगळेजण. आता जेवलं की लगेच घरला जाणार आहे भावांनो. मला तर वाईट झोपही यायला डायरेक्ट उद्यापासून ब्लॉग चालू.